जरा काय आजार पण आलं की हल्लीची तरुण पोरं बघतो, काय विकनेस आला आहे डॉक्टर सांगू तुम्हाला. त्याच्यापर्यंत विकनेसपणा आला आहे डॉक्टर. पु ल देशपांडे खूप छान झालं, विकनेसपणा म्हणजे आणखीनच पाहिजे. विकनेस म्हणजे अशक्तपणा, की विकनेसपणा वाटतो डॉक्टर. आणि तरुण मुलं सांगतात की 2 वेळा लूज मोशन झाल्यावर आणि थोडासा ताप असताना झोपून राहतात, लाज वाटते. म्हणजे कशामुळे आहे हे? एक तर आईबाबांची चुकीची कौतुकं, ही पहिली गोष्ट. अरे माझ्या बाबा बरं नाही, बरं. अरे बरं नाही, ठीक आहे, बरं नाही आहे, कोण म्हणतं बरं आहे म्हणून. पण 100-150 तापाला जाळून तरुण मुलगा आणि तरुण मुलगी घरात बसायला लागले, इट इज रॉंग. मग काय म्हणणार, तो ताप अंगावर काढायला म्हणतो उलटला. हा आपल्याला मोठा प्रकार असतो, ताप उलटला. आणि त्यात आम्ही ट्रीटमेंट काय देतो, तर उपाशी मारतो त्या लोकांना. ताप राही काय खायचं नाही, चहा आणि मारी बिस्किट. अरे चहा आणि मारी बिस्किट, त्या माणसाला भूक राहिलेली असते. आजाराशी लढायचं अन्न पाहिजे ना पोटामध्ये. आयुर्वेदामध्ये एक उपाय लंघन सांगितले तापाचं, पण तो ज्वर वेगळा. असा 2 दिवसात 3 दिवसात 4 दिवसात ताप नाही. ह्या बारीक कणकण रूपीत ज्वर अंगामध्ये सतत असतो, तेव्हा लंघन करावं लागतं. इकडे आम्हाला व्हायरसशी बॅक्टेरियाशी लढायचं आहे, म्हणजे जरी एनर्जी नको, पण नाही. मे महिना आहे, दुपारचे 12 वाजले, पण ताप आला की आम्ही त्या माणसाला स्वेटर घालणार, त्या डोक्यावरती मफलर गुंडाळणार, अंगावर चादर आणि त्याच्यावरती ब्लँकेट घालणार, पंखा बंद. असेल नसेल तरी एनर्जी घाम निघून जाते का? तर आमचा एक भोळा समज की तापात घाम आला की ताप उतरतो. खरं आहे, खोटंही नाही. पण म्हणजे असं मारू नका ना, किती त्रास द्यायचा. खायला द्या, आम्ही ते खाल्लं ना म्हणून ताप उलटला. असा ताप काय खाल्ल्याने उलटत नसतो. तो एक 100 50 जणांना आपोआप येतो, 50 जणांना येत नाही, एवढाच प्रश्न असतो. पण ज्यांच्या घरात ही भीती आहे, ती भीती काय करते, ताप आला नसेल तर आईला आवडतं ताप आहे ग, आहे थोडं अंगात अंगात आहे. ते थर्मामीटर बघा तर किती 97.5 ताप आहे. 97 तापच नाही आहे, 98.5च्या पुढे गेला तर ते ताप आहे. त्याच्यापर्यंत नॉर्मल टेम्परेचर 0 नाही आहे बॉडीचं. 97 ताप आहे डॉक्टर. मी किती वेळी शब्द ऐकलं. मग काय असं आम्हाला आमच्या भीत्यांतून बाहेरच पडता येते आणि कोणी काढण्यासाठी प्रयत्न करते. एकदा आपल्या जीवनाकडे वळून बघा, कुठल्या कुठल्या भीत्यांतून आपण गेलेलो.